आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या ऑल आउट ऑपरेशन मोहिमेत वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत। त्यात एक पिस्टल, मॅगझिनसह एक जिवंत राऊंड आणि 4 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। त्यासोबतच गांजा, गावठी हातभट्टी दारू आणि मोटार वाहन कायद्यान्वये देखील धडक कारवाई करण्यात आली आहे। धुळे पोलिसांनी राबवलेल्या या कारवाईत गावठी हातभट्टीवरील दारूच्या केलेल्या कार्यामध्ये 1425 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून जुगार कायद्यान्वये 11 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। तसेच मोटार वाहन कायद्यान्वये 111 केसेस करण्यात आल्या असून 37,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई देखील येत्या काळात सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक ऑपरेशन ऑल आउट असं आपण एक राबवण्यात आलं। त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आपण 1 पिस्टल, 1 राऊंड, 4 तलवारी, त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। हातभट्टीवर आपण एकूण 38 ठिकाणी कारवाई केलेली आहे। ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात, नदी किनारी दारू पितात, त्यांना देखील आपण पकडलेलं आहे। एकूण 11 जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेल्या आहेत। 2 जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत। 2 तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले, त्यांना देखील आपण पकडलेले आहे। एकूण 111 मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 38,000 रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण एकूण 20 वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे। 38 हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण 85 आपण धाबे, बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत। सर, ही कारवाई एनसीबीने केली का सर? ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलेली आहे। याच्यामध्ये 17 पोलीस स्टेशन, एनसीबी, वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते।